गड किल्ल्यांच्या नावाचे बार चालू होते बरेच ठिकाणी, शिवनेरी बार, प्रतापगड बार, ते तुम्ही बंद पाडले आवाज उठून. तो काय किस्सा होता? नाही, आता काय किस्सा असं नाही. याच ह्याच्यातनं करत असताना बरेच वेळा मी गेलो. मी आता तुम्ही जर का तुळजापूरला गेला, तुळजापूरला असं वर शिवरायांचा पुतळा आहे आणि असं गेले की इथे शिवनेरी लॉजिंग दिसते. लॉजिंग आहे ते, बार नाहीये, लॉजिंग दिसते. तिथनं येताना आम्ही बरेच मग इकडे तिकडे येताना एका ठिकाणी थांबलो, तिथं प्रतापगड बार होता. या साईडला गेलो तर रायगड वाईन शॉप, बार आणि वाईन शॉप, राजगड बार, असं सगळं बऱ्याच ठिकाणी होतं. मग आता ते जसं बघितलं शिवभक्तच होते ते, पण त्यांना ते लक्षात आलं नाही की बाबा याच्यातून हे नको करायला, त्यांनी ते हे न केलेलं. मग काही लोकांना आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं हे बरोबर नाही आहे, बारचं तुमचं नाव ते बदला. मग त्याच्यावर आम्ही गाणं तयार केलं, रायगड धाबा, प्रतापगड बार, शिवनेरी हॉटेल आणि गाजलेलं बरोबर, परमिट रूम फार, असं हे केलं. ते पण गाजलं बरंच. मग त्याच्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी शंभूराजे देसाई यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना या गोष्टी आम्ही आंदोलन वगैरे केलं. बऱ्याच लोकांना जाऊन भेटलो. काही हॉटेलवाल्यांनी उलट बोलायला सुरुवात केली. आम्ही ते प्रशासनामार्फत सांगितलं आणि ते त्यांनी लगेच मंजूर केलं. पहिल्या प्रेमानं सांगून बघितलं. प्रशासनानं हे केलं. प्रशासनानं सरसकट सगळ्यांना नाव बदलायला, देवांची देवदेवतांची नावं आणि गड किल्ल्यांची नावं ही बारला, वाईन शॉपला देता येणार नाही ह्याचा GR करून ठेवला आणि ती चांगली पूर्ण महाराष्ट्रभरात. पूर्ण महाराष्ट्र. कारण तुम्ही, मी असं नाही, शिवभक्त म्हणजे सुरुवात, मी एक माध्यम झालो तिथपर्यंत झालं आणि ते बंद झालं आणि आता पूर्णपणे बंद आहे.